नमस्कार मंडळी. मराठ्यांनो, परत एकदा लागा तयारीला. कोण कोण येणार मराठी, कोण कोण येणार मुंबईला, आत्ताच कळवा कमेंट मध्ये. कारण तर मनोज जरांगे पाटील यांनी आता निर्णय घेतलेला आहे. मराठा समाज परत एकदा मुंबईला जाणार आहे आणि मोठ्या संख्येने जाणार आहे. पूर्ण प्लॅनिंग करून जाणार आहे. आज 18 मार्च रोजी एक महत्वपूर्ण बैठक झालेली आहे. एक महत्वाची भेट झालेली आहे. जे काही आपले मराठा समाजाचे मुंबईचे मागच्या वेळेस ज्यांनी नियोजन केलं होतं, मुंबईचे जे काही आपलं खाण्यापिण्याचं नियोजन असेल, राहण्याचं नियोजन असेल, असे मराठा वीरेंद्र पवार यांनी तयारी दाखवलेली आहे. आणि त्याचबरोबर प्रशांत सावंत या दोघांची आज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत भेट झालेली आहे. पूर्ण तयारी मुंबईची होणार आहे. आझाद मैदान पुन्हा एकदा जाम केले जाणार आहे. मराठ्याच्या माध्यमातून मुंबई परत एकदा जाम केली जाणार आहे. कसं असणार आहे नियोजन, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. आणि त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोण कोण मुंबईला येणार हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मराठा समाजाचे जे काही ओबीसीतील आरक्षण असेल ते मिळवण्यासाठी माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून परत एकदा उठाव केला जाणार आहे. आणि यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज माननीय जरांगे पाटील यांच्या सोबत असणार आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. काय असणार आहे नियोजन. मराठ्यांनो, परत एकदा वेळ आलेली आहे. परत एकदा मुलाच्या भवितव्यासाठी आणि मराठा आरक्षणचं, ओबीसीचं जे काही आरक्षण असेल ते मिळवण्याचा परत एकदा संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि ते सुद्धा ओबीसीतून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका माननीय जरांगे पाटील यांची होती. आणि त्याला आता सुरुवात झालेली आहे. आज 18 मार्च रोजी एक महत्वपूर्ण चर्चा झालेली आहे, एक महत्वपूर्ण भेट झालेली आहे. वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांची भेट झालेली आहे. आणि पूर्ण नियोजन आहे ते मुंबईचं ठरलेले आहे. आझाद मैदान या ठिकाणी पूर्ण एकदा उपोषण होणार आहे. त्यामध्ये मराठा समाज मोठ्या ताकदीनिशी येणार आहे. त्यामध्ये ज्या पद्धतीने मागच्या वेळेस आपण एका जुटीने गेलो होतो त्या पद्धतीने न जाता आता गनिमी काव्याच्या माध्यमातून मराठा समाज हा मुंबईत उतरणार आहे. याची तारीख सुद्धा लवकरच जाहीर केली जाणार आहे. आणि जे काही आपलं नियोजन असेल पहिल्यासारखंच, जे काही आपण जेवण्याची सोय असेल, राहण्याची सोय असेल, आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य होईल त्या ठिकाणी आपली सोय सुद्धा केली जाणार आहे. खाण्यापिण्याची सोय सुद्धा केली जाणार आहे. आणि मराठा परत एकदा मुंबईला धडकणार आहे. यावेळेस मात्र ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय परत हा वापस येणार नाही, असा निश्चय करून माननीय जरांगे पाटील यांनी मुंबईचा दौरा हा निश्चित केला जाणार आहे. लवकरच त्याची तारीख सुद्धा आपल्याला जाहीर केली जाणार आहे. आणि याच माध्यमातून जे काही मीडिया असेल, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला लवकरच माहिती दिली जाणार आहे. मुंबईचा दौरा कसा असणार आहे आणि कसं असणार आहे नियोजन. नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री